पुढच्या बातमीकडे वळूयात। पुढची बातमी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भातली आहे। घारीवलीचे माजी सरपंच योगेश पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरलाय। या वेळेला मनसेचे आमदार राजू पाटील उपस्थित होते। यावेळी विकास निधी आणून चालत नाही, विकासाचा आराखडा सुद्धा व्यवस्थित असला पाहिजे अशी प्रतिक्रिया राजू पाटील यांनी दिली आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी। माजी आमदार राजू पाटील आणि आता इथं प्रत्यक्ष योगेश यांचा फॉर्म भरण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांनी स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे। ही संस्कृती आहे या डोंबिवलीची, ज्या पद्धतीने एक चांगलं कार्य करायला जात असताना ही सुरुवात केली जाते। काय सांग? निश्चितच नेहमी चांगल्या कार्याची सुरुवात करताना किंवा मी माझे स्पेशली इलेक्शनचे फॉर्म भरताना मी नेहमी येते। त्यामुळे आजही सगळ्या ठिकाणी शक्य होणार नाही। आम्ही एक सुरुवात करतो इकडनं फॉर्म भरायला, तर एक प्रातिनिधिक स्वरूपात स्वामींचं दर्शन घेऊन सर्व आमच्या उमेदवारांना चांगलं यश लाभो यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलोय आणि त्यांच्या आदेशानेच आम्ही इथे पुढे फॉर्म भरायला निघालो आहे। एकच दादा राजू दादा म्हटल्यानंतर काय आवाहन कराल कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांना? हात जोडून आवाहन करतो की सगळ्यांना ट्राय केलं, मी विकास बघताय, एवढे रस्ते आले, एवढे काय कामं केली सांगतायत। माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी एक काम डीपीआर प्रमाणे पूर्ण झालेलं दाखवा, एक रस्ता त्यांनी डीपी प्रमाणे तयार झालेला दाखवा। नुसती कामं आणली म्हणून विकास झाला किंवा तुम्ही ती पूर्ण झाला असं नाही। ती कामं आणून कुठल्या पद्धतीने केलेली आहेत। एक साधा स्टेशन परिसर आपल्याला खाली करता येत नव्हतं, ज्याला फक्त इच्छाशक्ती पाहिजे। अशा गोष्टी झालेल्या दिसत नाही तिथे। डोंबिवलीकरांना ट्रॅफिकच्या गोंधळात ढकलून टाकले, आपण गरबा आणि दांड्यात व्यस्त आहोत। त्यामुळे मला वाटतं की लोकांनी आता एक चांगली संधी आहे की त्यांचा आक्रोश मतपेटीतनं दाखवायचा। की चुरशीची ही निवडणूक ठरणार आहे आणि या चुरशीच्या निवडणुकीत मनसे कशा प्रकारे यश संपादन करतात हे येत्या काळात पाहावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मोरेसह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली।